हा परवा नाही का व्हिडिओ केला भाजी कोणती करू, त्याच ह्याच्यातला हा आंबा चांगला साईजला सुद्धा मोठ्याच्या मोठा आहे आणि कैरीसुद्धा चांगली पिकलेली नाही आहे. म्हटलं आता करूया ह्याचा गुळ आंबा, कारण की कच्चा खायला तर मला आवडत नाही. घरात काय एवढा मोठा आंबा संपणार नाही. बरं एक नाही आंबा 2 आंबे आहेत. मस्तपैकी ह्याला का नाही पुसून वगैरे घेतलं, पाण्याचा अंश जरासा ठेवायचा नाही का गुळ आंबा करताना, आणि वरची साल काढून खिसून घ्यायचा. एवढा बारीक खिसायचा आणि गुळातला करायचा गुळ आंबा, म्हणजे पौष्टिकसुद्धा होतो. साखरेचा केला ना जरा चव वेगळी लागते आणि गुळाची चव वेगळी लागते. जेवढा तुम्ही आंबा खिसून घेतलेला असेल अंदाजे त्याच्याच प्रमाणे कमी जास्त थोडासा गुळ झाला ना चालतो. एवढं ॲक्युरेट प्रमाण कशाला ठेवायचं आहे. मग मंद गॅसवरती दोन्ही एकत्र करून सतत हलवायचं, कारण की लगेच आंबा खाली चिटकतो आणि गुळसुद्धा करपायला लागतो. त्यामुळे छानसं हलवून घ्यायचं. एकदम पूर्णासारखा असा गोडसर वास येतो. त्यात तुम्ही ना वेलचीची पूड तर सुद्धा टाकू शकता, जायफळ वाटल्यास टाकू शकता आणि सुंठ तर टाकली ना तर छानच आहे. माझ्याजवळ वेलची अवेलेबल होती म्हणून मी ती टाकली आणि झाला आपला तयार गरम गरम गोड गोड गुळांबा.